नमस्कार, स्वागत आहे तुमचं परत एकदा कविताज किचनमध्ये। आज आपण पाहणार आहोत कोजागिरी पौर्णिमा स्पेशल शाही मसाला दूध कसं बनवायचं ते अगदी सोप्या पद्धतीने। आणि कलर किती छान आला हे बघा, नॅचरल कलर वापरून बनवलेलं दूध आहे हे। केशरनी फक्त असा कलर येत नाही, तर असा कलर येण्यासाठी काय वापरलेले आहे ते आपण पाहूया। त्याच्यासाठी रेसिपी पूर्ण पहा। तर शाही मसाला दूध बनवण्यासाठी इथं मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। त्या दुधामध्ये आपल्या आवडीनुसार केशर घालायचं आहे। जर केशर तुमच्याकडे नसेल तर एक नॅचरल कलर मी सांगितलेला आहे, तो नंतर तुम्ही घातला तरी चालेल। साखर आवडीप्रमाणे घालायची आहे आणि हे दूध सतत ढवळत राहायचं आहे। तर या दुधाला शाही दूध का म्हटलं आहे, तर हे बदाम आहे ते 1-1.5 तास भिजवून घेतलेले आहेत आणि ते बदाम आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। बघा, अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दिसत आहे, अशा प्रकारे अगोदर बदाम फिरवून घ्या। पाणी टाकून अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायची आहे। आपल्या दुधाला नॅचरल कलर येण्यासाठी इथं मी चिमूटभर हळद वापरलेली आहे। तर हळद वापरल्यामुळे दुधाला कलर तर छान येतो, पण दुधाची टेस्ट अजिबात बिघडत नाही। तर हे दूध आपला अधिकच हेल्दी बनतं हळद टाकल्यामुळे। तर थोडीशी हळद टाकायची आहे आणि आपला दुधाचा कलर बघा किती छान झालेला आहे। केशरनी फक्त असा कलर येत नाही दुधाला, तर अशा प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये चिमूटभर हळद घालू शकता दुधामध्ये। नंतर जी आपण भिजवलेल्या बदामाची पेस्ट केलेली ती त्या दुधामध्ये घालून घ्यायची आहे आणि परत एकदा दूध आपल्याला व्यवस्थित असं हलवून आटवून घ्यायचं आहे। तर बघा, व्हिडिओमध्ये दिसत आहे अशा प्रकारे किती छान असा कलर आलेला आहे आपल्या दुधाला। नंतर जे भिजवलेले बदाम होते त्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले तेही आपल्याला त्या दुधामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि परत एकदा व्यवस्थित दूध असं आटवून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्या मसाला दुधाची टेस्ट अजूनच वाढवण्यासाठी काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले तेही घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित दूध असं आटवून घ्यायचं आहे। किती आपल्याला हवं आहे याच्या अंदाजे, जास्त घट्ट हवे असेल तर तुम्ही जास्त आटवू शकता किंवा असे हवे असेल तर तुम्ही अशा प्रकारे दूध करू शकता। तर अशा प्रकारे आपले हे शाही मसाला दूध तयार आहे। याच्यामध्ये आपल्याला अजून 2 जिन्नस ॲड करायचे आहेत, तर ते कोणते ते आपण पुढे पाहूया। ते जिन्नस तुम्ही शेवटी ॲड करा, म्हणजे त्याची टेस्ट त्या दुधामध्ये अजूनच उतरते। तर इथं मी अर्धा चमचा जायफळ पावडर घेतलेली आहे, ती जायफळ पावडर त्या दुधामध्ये घालून घ्यायची आहे। नंतर थोडीशी वेलची पावडर घालून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे हे आपले शाही मसाला दूध तयार आहे। तर या कोजागिरीला तुम्ही अशा प्रकारे हे शाही मसाला दूध बनवा आणि कसे बनले ते मला सांगायला विसरू नका। माझ्या चॅनलवर मी सोप्या पद्धतीने कमी साहित्यात आणि झटपट बनणारी रेसिपी दाखवत असते। तर माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा, शेअर करा आणि कविताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करा, म्हणजे ज्या नवनवीन रेसिपी मी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही त्या रेसिपी सर्वांच्या आधी पाहू शकता। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह कविताज किचनमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।